आमरण उपोषण करतच जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जरांगे म्हणतात की मी असेन किंवा नसेन पण एकजूट तुटू देऊ नका, ही लढाई शेवटची आणि ती जिंकायचीच आहे असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। उपोषणामुळे आता आपल्याला शरीर साथ देत नाही पण लढाई टोकाची आणि ती जिंकायची आहे, अखेरच्या श्वासापर्यंत समाजाकरता लढणार आहे या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। पुन्हा पुन्हा विनंती की मी असं नसन माहीत नाही परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका। त्यामुळे आम्ही सुद्धा काही मागं काय पुढं आम्ही 2-2, 3-3 खिंड लढवणार आहेत। त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंड लढवणार आहेत। आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत। कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठी त्या ताकदीनं धावून येत। त्यांच्याच जनतेतले लेकरं मरत असताना हे सरकार उघड्या डोळ्यानं बघू शकतं आणि ते बी हक्काचं आरक्षण असो काय वाटत असेल त्या बापाला। पोरगण ह्या आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी एकुलतं एक होतं, काय राहिलं त्याच्या घरात? कोणीच नाही राहील। असे शेकडो कुटुंब आहेत या महाराष्ट्रातले की त्यांच्या घरातले करते पुरुषे गेले, कोणाचं एकुलतं एक पोरगं गेलं, त्यांना पेटून बाहेर या, केशे फिशे सगळं झुगारून लावा, काय होत नाही त्यांनी। आपले लेकरं मेलेत ते आपल्यात नाही आहेत, त्यांच्या बलिदान त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं म्हणून सगळे घराच्या बाहेर पडा आणि मुंबईकडे चला। काय किती दिवस चर्चा असते, चर्चा किती दिवस असते, चर्चेतच ताण आहे। त्यापेक्षा मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत, आणखीन भरपूर लोक, आणखीन निघायचा वेळ झाला नाही, गावाकडून निघतायत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना, थंडीचे दिवस आहेत। त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे, शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करतच मुंबईपर्यंत जायचं। हक्काचं असून तुम्ही देत नसाल तर मात्र टोकाचं लढून हे शांततेत टोकाचं लढून आरक्षण मात्र आता आम्ही मिळवणार आहेत। मी आता आंतरवाली एकदा सोडली, आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही याच्यावरती मात्र मी ठाम आहे। या सगळ्या संदर्भात शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणारे ते 2 मंत्री आता कुठे गेले आहेत असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे। शोधायला 2 मंत्री गेले आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासने दिली, ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय। पण त्याचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला ते आले आणि ज्यांनी माझ्याशी विचारविनिमय केला आज ते का पुढे येत नाही, याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिटमेंट केले असायचं मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्यावर त्यांची नाराजी यांनी व्यक्त केली असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।